नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी इंग्लिश चालू शैक्षणिक वर्षाचे नुकताच झालेला हा पेपर आहे, त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. आपल्याला ह्या वर्षाच्या बोर्ड परीक्षेसाठी आणि पूर्वपरीक्षेसाठी ती नक्कीच उपयोगी ठरणारी आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असेल आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाईल. सेक्शन 1 हा आपला 8 गुणांचा आहे. बघा, त्यासाठी विचारलेला क्वेश्चन नंबर 1A. या ठिकाणी आपल्याला 6 प्रश्न दिलेले, त्यापैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत. बघा, सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B मध्ये डू ॲज डायरेक्टेड, त्याचे 2 विभाग आहेत, 1 आणि 2. त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत. 2-2 गुणांचे हे प्रश्न आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असेल आपला 10 गुणांसाठी. त्यात एक पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेजच्या आधारे आपल्याला दिलेल्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच पॅसेज आहे, बघा. पुढचे प्रश्न त्याच पॅसेजवर आधारित या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची इंग्लिशची प्लेलिस्ट पहा, त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची सविस्तर अशी उत्तरं पाहायला मिळतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B भाग 10 गुणांसाठी असेल. त्यातही आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे. तो पॅसेज आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. बघा, A1 मध्ये आपल्याला चुकीबरोबर विचारलेले दिलेली विधानं, पॅसेजच्या आधारे आपल्याला ती विधानं ठरवायची आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी त्याच पॅसेजवर आधारित जोड्या लावा. मॅच द कॉलम 2 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 3चा A भाग 5 गुणांसाठी. एक पोएम दिली जाईल आणि त्या पोएमच्या आधारे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील. त्यानंतर कंप्लीट द वेब. बघा, या ठिकाणी कवितेत पण दिलेले आहे मी. या ठिकाणी लिहायला जागा मला वेबमध्ये कमी होती, म्हणून त्या ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत.
या ठिकाणी हा भाग लिहायचा आहे कवितेतला. क्वेश्चन नंबर 3 बी भाग 5 गुणांसाठी. रीड द पोएम. आणि त्यावर आधारित आपल्याला या मुद्द्यांची माहिती लिहायची. क्वेश्चन नंबर 4 10 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 4चा बी भाग हा असेल. त्यानंतर 5 लेटर रायटिंग 5 गुणांसाठी. बी भागामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल पॅसेजच्या आधारे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बी भाग 5 गुणांसाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी डायलॉग रायटिंग. दिलेल्या वाक्यांचा क्रम लावायचा आहे. बीमध्ये कंप्लीट द डायलॉग पॅसेजच्या आधारे आपल्याला डायलॉग कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर ड्राफ्टिंग स्पीच मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ते स्पीच कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 या पद्धतीने असेल. नॉन व्हर्बल टू व्हर्बल दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 आपला स्किल डेव्हलपमेंटसाठी असेल 5 गुणांचं. क्वेश्चन नंबर ट्रान्सलेशन. त्याचे ABC 3 भाग आहेत. बघा या तिन्ही भागांमध्ये आपल्याला अशा पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत. एमध्ये आपल्याला 6 शब्द दिले जातील इंग्लिश, त्यांचा मराठीत अर्थ लिहायचा आहे कोणत्याही 4 शब्दांचा. त्याला 2 गुण मिळतील. बी भागामध्ये आपल्याला 4 वाक्य दिली जातील, त्यांचं मराठीत अर्थ लिहायचा आहे 2 गुणांसाठी. आणि सीमध्ये आपल्याला 2 म्हणी दिल्या जातील, त्याच्यापैकी एका म्हणीचं मराठीत अर्थ लिहायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इंग्लिश विषयाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.